श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा। सात्रेण श्रीख्यातं ज्ञानदानपरायण विनायकं दुर्वन्दे भववन्दयुक्तैः ज्ञानप्रतापविंशवचनामृतं जनाद्वैतभावप्रतायितबुद्धिरास्य ज्ञानेश्वरस्तभगवानतिर्णयं श्रीरङ्गनाथं गुरुराजनमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं नमो ज्ञानदानदानिकलक्षं प्रभावती क्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मनि सविलासमहामोह ग्राहग्रासेक कर्मणि तत्पादाम्बुर्हद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखमुदाय तद्वस्य विवेकोऽयं विधीयते। प्रकरण दुसरे श्लोक क्रमांक 103 आणि 104। तर न केवलं जीवन्मुक्तिः एव प्रयोजनम् अपि तु विधेयमुक्ति अपि इति अभिप्रायेन कृष्णवाक्यम उदाहरती। तर मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलं की त्या द्वैताची अवज्ञा ही जर अंतकरणामध्ये म्हणजे द्वैताचा अनादर हा व्यवस्थित रीतीने म्हणजे यथार्थ स्वरूपाने अंतकरणामध्ये जर स्थिर झाला असता तर अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी माणसाची बुद्धी काय होते, स्थिर होते आणि ती अद्वैत बुद्धी स्थिर झाली असता त्याला काय होतं, जीवनमुक्ती अवस्था प्राप्त होते। तर आता ह्या श्लोकामध्ये सांगतात की न केवलम जीवनमुक्ती ही एव प्रयोजन, केवळ जीवनमुक्ती हेच प्रयोजन नाही, केवळ म्हणजे द्वैताचा अनादर म्हणजे थोडक्यात त्या द्वैताविषयी मिथ्यात्वाचा निश्चय होणं यानं केवळ जीवनमुक्तीच हे प्रयोजन नाही, अपितु विधेयमुक्ती अपि, विधेयमुक्ती देखील विधेयमुक्ती देखील प्रयोजन आहे। इति अभिप्रायेन, या अभिप्रायाने कृष्ण वाक्यम उदाहरते, भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं जे वाक्य आहे गीतेमध्ये ते आता आम्ही स्पष्ट करतो। म्हणजे काय सांगितलं, केवळ जीवनमुक्तीच हेच प्रयोजन आहे असं नाही, द्वैताचा अनादर करण्याचं जीवनमुक्ती हेच प्रयोजन आहे असं नाही, तर विधेयमुक्ती देखील काय आहे त्याचं प्रयोजन आहे। आणि याच अभिप्रायाने आम्ही भगवान श्रीकृष्णाचं जे वाक्य आहे गीतेमध्ये ते तो श्लोक आता आम्ही काय करतो, उदाहरती म्हणजे स्पष्ट करतो। आलं बरं। न केवलं जीवन्मुक्तिः एव प्रयोजनम् अपि तु विधेयमुक्तिः मुक्ति अपि इति अभिप्रायेन कृष्णवाक्यम अपि उदाहरति। म्हणजे केवळ जीवनमुक्ती हेच त्याचं प्रयोजन आहे असं नाही, तर विधेयमुक्ती देखील त्याचं प्रयोजन आहे, या अभिप्रायाने भगवान श्री कृष्णाचं वाक्य आम्ही आता स्पष्ट करतो। एषा ब्राह्मी स्थिति पार्थ, एषा ब्राह्मी स्थिति पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति, नैनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वा स्यामन्तकालेऽपि, स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति, ब्रह्मनिर्वाणमृच्छति। एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ न एनां प्राप्य विमुह्यति, स्थित्वा अस्याम अंतकाले अपि ब्रह्मनिर्वाणं रुच्छति, ब्रह्मनिर्वाणं रुच्छति, रुच्छति निर्वाणं रुच्छति। तर हे पार्थ, एक आकडा, एषा ब्राह्मी स्थिती ही 2, एनाम 3, एनाम प्राप्य 3, न 4, विमुह्यति 5, अंतकाले अपि 6, अस्याम 7, स्थित्वा 8, ब्रह्मनिर्वाणं रुच्छति 9। तर हे पार्थ
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे पार्थ, हे अर्जुना, एषा ब्राह्मी स्थिती ही, एषा म्हणजे ही, ब्राह्मी म्हणजे ब्रह्मा संबंधाने जी अवस्था आहे, ब्रह्मस्वरूपाच्या संबंधाने जी अवस्था आहे, म्हणजे सर्व कर्माचा त्यागपूर्वक असणारी जी अवस्था, स्थिती, ती स्थिती ही, स्थिती म्हणजे अवस्था. हे अर्जुना, ही जी ब्राह्मी स्थिती आहे म्हणजे ब्रह्माच्या संबंधाने असणारी जी अवस्था आहे, ती अवस्था एनाम, या अवस्थेला, प्राप्य, एनाम प्राप्य म्हणजे ह्या ब्रह्मावस्थेला प्राप्त होऊन, न विमुह्यती, तो जीव जो आहे म्हणजे जो महात्मा आहे तो न विमुह्यती म्हणजे पुन्हा मोहाला प्राप्त होत नाही. एकदा ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त झाला, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला की या स्थितीला प्राप्त करून तो न विमुह्यती म्हणजे पुन्हा मोहाला म्हणजे भ्रमाला प्राप्त होत नाही, म्हणजे पुन्हा त्याला जगताच्या सत्यत्वाचा भ्रम राहत नाही, जगत सत्यत्वाचा भ्रम त्याला राहत नाही. अंतकाले अपि अस्याम स्थित्वा, अंतकालामध्ये देखील, अस्याम म्हणजे ह्या अवस्थेमध्ये स्थिर होऊन, स्थित्वा म्हणजे स्थिर होऊन, अंतकालामध्ये देखील, कारण अंतकालामध्ये अनेक गोष्टीचं स्मरण होत असतं ना, पण अंतकालामध्ये त्याला इतर गोष्टीचं स्मरण राहत नाही, उलट तो त्या ब्रह्मस्वरूपाच्याच ठिकाणी काय असतं, त्या अवस्थेमध्येच लीन असतो, स्थित असतो. म्हणून अंतकाले अपि अस्याम स्थित्वा, अंतकालामध्ये देखील, अस्याम म्हणजे ह्या अवस्थेमध्ये, ब्रह्म अवस्थेमध्ये, ब्रह्मासंबंधी असणारी जी अवस्था, त्या अवस्थेमध्ये स्थिर होऊन ब्रह्मनिर्वाणम रुच्छती, ब्रह्मनिर्वाणम म्हणजे ब्रह्मस्वरूप असणारा जो मोक्ष, निर्वाण म्हणजे मोक्ष, त्या मोक्षाला रुच्छती म्हणजे प्राप्त होतो. ब्रह्मस्वरूप असणारा जो मोक्ष, त्या मोक्षाला काय होतो, तो प्राप्त होतो. म्हणजे त्या द्वैताच्या अनादराचं हे फल झालं की नुसतं तो जिवंत असतानाच त्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होते असं नाही, तर त्यानंतर सुद्धा तो मोक्ष स्वरूपाला काय होतो, प्राप्त होतो. म्हणजे अंतकालात देखील त्या ब्रह्मस्वरूप असणाऱ्या मोक्षाला काय होतो, प्राप्त होतो. आता इथं अंतकाल शब्दाचा अर्थ वेगळा केलेला आहे, ते शब्द आता ते पुढे त्याच्यासाठीच तो पुढचा श्लोक त्यांनी घेतलाय. बर, हे पार्थ, एषा ब्राह्मी स्थिती एनाम प्राप्य न विमुह्यती. म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे पार्थ, हे अर्जुना, ही ब्राह्मी स्थिती म्हणजे ब्रह्मसंबंधाने असणारी जी स्थिती, जी अवस्था आहे, त्या अवस्थेला प्राप्त होऊन तो महात्मा पुन्हा मोहाला प्राप्त होत नाही. अंतकाले अपि अस्याम स्थित्वा ब्रह्मनिर्वाणम रुच्छती, म्हणजे अंतकालामध्ये देखील या अवस्थेमध्ये स्थिर होऊन तो ब्रह्मस्वरूप असणाऱ्या मोक्षाला प्राप्त होतो. ब्रह्मस्वरूप असणाऱ्या मोक्षाला प्राप्त होतो. आता शिष्य पुन्हा म्हणतो की अहो, अंतकाल शब्देन वर्तमान देहपातः विधीयते. अंतकाल जो शब्द आला श्लोकामध्ये, त्याने चालू असणाऱ्या देहाचा पात म्हणजे देहाचं पडणं हे सांगितलं जातं. इति आशंकाम, अशी शंका केली असता ती ती निवारण करण्याकरता विवक्षितम अर्थम आह. विवक्षितम म्हणजे अंतकाल शब्दाचा जो इच्छित अर्थ आहे, अंतकाल शब्दाचा जो इच्छित अर्थ आहे, तो इच्छित अर्थ आता आम्ही सांगतो. आलं हे बघा, अंतकाल शब्देन वर्तमान देहपातः विधीयते. तो म्हणतो की अंतकाल शब्दाने, अंतकाल म्हणजे काय, म्हणजे चालू असणारा जो देह आता सध्या ज्या देहामध्ये आहे
त्याच देहाचं पडणं सांगितलं जातं, कथन केलं जातं. त्यांनी पुढची ती विदेहमुक्तीच त्याचा काय संबंध आहे? अंतकाल ह्या शब्दाने वर्तमान देहाचं पडणं सांगितलं जातं. अशी जर शंका करत असेल तर ती निवारण करण्याकरता विवक्षितम अर्थम आह, म्हणजे त्या अंतकाल शब्दाचा जो इच्छित अर्थ आहे तो अर्थ आता आम्ही सांगतो. कारण वर काय सांगितलं श्लोकामध्ये की अंतकालामध्ये अस्याम स्थितीम, या स्थितीला प्राप्त होऊन तो ब्रह्मस्वरूप मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे अंतकाला म्हणजे मग तो कोणी शंका करेल की अंतकाल तर म्हणजे देह पडण्याच्या स्थितीमध्ये, त्या कालामध्ये वर्तमान देहाच्या पडण्याच्या स्थितीमध्ये त्याला मोक्ष प्राप्त होतो. मग तिथं ते म्हणतात की अंतकाल शब्दाचा अर्थ वर्तमान देह नाही. अंतकाल शब्दाचा अर्थ वर्तमान देह नाही. त्याचा इच्छित अर्थ काय आहे श्लोकामध्ये ते आता आम्ही सांगतो. म्हणते आलं का? बरं. अंतकाल शब्देन वर्तमान देहपातः अभिधीयते इति आशंक्य वारयितुम विवक्षितम अर्थम आह. अंतकाल या शब्दाने चालू असणाऱ्या देहाचं पडणं हे सांगितले जाते अशी शंका केली असता वारयितुम, त्या शंकेचं निवारण करण्याकरता विवक्षितम अर्थम आह, अंतकाल या शब्दाचा इच्छित अर्थ आता आम्ही सांगतो. सदद्वैते नृतद्वैते, सदद्वैते नृतद्वैते यदनोन्नैक्यवीक्षणम्, यदन्योन्यैकनेक्यवीक्षणम् तस्यान्तकालस्तद्भेद बुद्धिरेव न चेतरः, बुद्धिरेव न चेतरः. सद्रूपे अद्वैती, अनृतरूपे द्वैती च यद अन्योन्याध्यासः, अन्योन्याध्यास लक्षणम ऐक्य ज्ञानम अस्ति. तर सद्रूपे अद्वैती च अनृतरूपे द्वैती. सद्रूपे अद्वैती म्हणजे सद्रूप असणारे जे अद्वैत तत्व, आणि अनृत रूपे द्वैती, अनृत म्हणजे मिथ्यारूप असणारे जे द्वैत म्हणजे जगत, यांचा यद अन्योन्याध्यास, यांचा जो यद यांचा यद म्हणजे जो अन्योन्याध्यास आहे, एकमेकाच्या ठिकाणी एकमेकाचा अध्यास परस्परांचा, जगताचा ब्रह्माच्या ठिकाणी आणि ब्रह्माचा जगताच्या ठिकाणी. जगताचा स्वरूपाने ब्रह्माच्या ठिकाणी अध्यास आहे आणि ब्रह्माचा संबंधाने जगताच्या ठिकाणी अध्यास आहे. ब्रह्माचा जो अध्यास आहे तो संबंध अध्यास आणि जगताचा जो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे तो स्वरूपाध्यास. म्हणजे स्वरूपाने जगत प्रतीतीला आलं का नाही, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत उत्पन्न होऊन प्रतीतीला आलं का नाही, म्हणून स्वरूपाध्यास. आणि ब्रह्म काही जगताच्या ठिकाणी उत्पन्न होऊन प्रतीतीला आलं नाही, असलेलाच ब्रह्म त्याचा संबंध फक्त जगताच्या ठिकाणी काय आला, प्रतीतीला आला, म्हणून हा झाला संबंध अध्यास. त्याला संसर्गाध्यास म्हणतात, स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास. तर म्हणजे सद्रूप असणारं जे अद्वैत तत्व आणि मिथ्यारूप असणारं जे द्वैत म्हणजे जगत, यांचा यद अन्योन्याध्यास, यांचा जो अन्योन्याध्यास लक्षणम, अन्योन्याध्यास रूप जे ऐक्य ज्ञान, अन्योन्याध्यास रूप जे एकत्वाचं ज्ञान आहे, अन्योन्याध्यास रूप जे एकत्वाचं ज्ञान आहे. म्हणजे हे बघा, जगताचा आणि ब्रह्मस्वरूपाचा त्यांच्या एकत्वाचं ज्ञान आहे का नाही आता, हे कशामुळे आहे, अन्योन्याध्यासामुळे. आता समजा एखादी वस्तू ही हा पेन आहे असं म्हणतो, हा पेन आहे, हा पेन आणि अस्थिरूप हे दोन्ही मिळून एकत्र होऊन प्रतीतीला आलं का नाही, म्हणजे एकत्वाचं ज्ञान आहे का नाही हे दोघांच्या, हे कशामुळे आहे, अन्योन्याध्यासामुळे. तेच सांगितलं त्यांनी की सद्रूप असणारं जे अद्वैत तत्व आणि अनृत म्हणजे मिथ्यारूप असणारं जे द्वैत म्हणजे जगत,
यांचा जो अन्योन्याध्यास रूप अन्योन्याध्यास लक्षण म्हणजे अन्योन्याध्यास रूप जे ऐक्य ज्ञानम असते, जे एकत्वाचं ज्ञान आहे. तस्य ऐक्य भ्रमस्य अंतकालः. नाही, इथपर्यंतच घ्या, मग पुढचं सांगतो. ऐक्य ज्ञान आहे म्हणजे भ्रमज्ञान आहे बरं का ते. एकत्वाचं ज्ञान म्हणजे काय? भ्रमस्वरूपाचं ज्ञान. बोला, एवढं सांगतो. सद्रूपे अद्वैते च नृतरूपे द्वैते. अनृत रूपे. अनृतरूपे द्वैते यद अन्योन्याध्यास लक्षणम ऐक्य ज्ञानम असती. म्हणजे सद्रूप असणारे जे अद्वैत तत्व आणि अनृत रूपे द्वैते म्हणजे मिथ्या असणारे जे द्वैत म्हणजे जगत यांचा यद म्हणजे जो अन्योन्य अध्यास लक्षण रूप अन्योन्य अध्यास रूप ऐक्य ज्ञानम असती. म्हणजे ऐक्य ज्ञान आहे, जे ऐक्य ज्ञान आहे म्हणजे एकत्वाचं ज्ञान आहे, म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. एकत्वाचं जे ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्म अध्यास ज्ञान आहे. पुढे दिलं तस्य ऐक्य भ्रमस्य अंतकाला. तस्य म्हणजे त्या ऐक्य भ्रमस्य त्या एकत्व भ्रमाचा. तस्य ऐक्य भ्रमस्य म्हणजे काय? त्या एकत्व भ्रमाचा अंतकाल. त्या एकत्वाच्या भ्रमाचा अंतकाल. नाम म्हणजे तयोः अद्वैत द्वैतयोः सत्य अनृत रूपेण भेदबुद्धिः एव. म्हणजे त्या एकत्व भ्रमाचा अंतकाल म्हणजेच काय? तर तयोः अद्वैत द्वैतयोः अद्वैत द्वैतयोः सत्य अनृत रूपेण भेदबुद्धिः. तर अद्वैत आणि द्वैताची सत्य आणि अनृत रूपाने जी भेदबुद्धी आहे ती भेदबुद्धी, तो भेदबुद्धी म्हणजेच अंतकाल आहे. ती भेदबुद्धी म्हणजेच काय आहे? अंतकाल. अनृत रूपाने मी सांगतो. तयोः द्वैत अद्वैत अद्वैत द्वैतयोः. तर त्या अद्वैत आणि द्वैताच्या सत्य अनृत रूपाने म्हणजे सत्य आणि मिथ्या रूपाने जी भेदबुद्धी, सत्य आणि मिथ्या रूपाने जे भेदबुद्धी आहे ती भेदबुद्धी एव ती भेदबुद्धीच त्या भ्रमाचा अंतकाल आहे. त्या भ्रमाचा काय आहे? अंतकाल आहे. म्हणजे हे बघ, इकडे बघ, एकत्वाचा भ्रम आहे का नाही? एकत्वाचा भ्रम हा. मग ह्या भ्रमाचा अंतकाल म्हणजे या भ्रमाचा नाश केव्हा होईल? त्या दोघांमध्ये भेद निर्माण झाला म्हणजे हे दोन वेगवेगळे कळालं. म्हणजे अद्वैत सत्य आहे आणि द्वैत मिथ्या आहे अशी भेदबुद्धी जी आहे ती भेदबुद्धीच त्या भ्रमाचा काय आहे? अंतकाल आहे. आलं? म्हणजे सत्य असणारं जे अद्वैत तत्व आणि मिथ्या असणारं जे द्वैत यांच्या एकत्वाचा भ्रम आहे का नाही आता जगाला? एकत्वाचा काय आहे? भ्रम आहे. मग या भ्रमाचा या भ्रमामध्ये द्वैत ही मिथ्या आहे आणि अद्वैत हे सत्य आहे अशी जी बुद्धी भेदबुद्धी आहे ती भेदबुद्धीच त्या भ्रमाचा अंतकाल आहे. तर तस्य ऐक्य भ्रमस्य तो जो एकत्वाचा भ्रम आहे त्या भ्रमाचा अंतकाल म्हणजे तयोः अद्वैत द्वैतयोः. ते अद्वैत आणि द्वैत त्या द्वैताची म्हणजे अद्वैत आणि द्वैताची सत्य अनृत रूपेनं म्हणजे अद्वैत सत्य आहे आणि द्वैत मिथ्या आहे अशा रूपाने जी भेदबुद्धी ती भेदबुद्धीच त्या भ्रमाचा अंतकाल आहे. म्हणजे अंतकाल शब्दाचा अर्थ काय झाला? भेदबुद्धी. पण कोणती भेदबुद्धी? की ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या या दोघांमध्ये भेद आहे. अंतकाल शब्दाचा काय अर्थ काय झाला?
की ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे आणि ब्रह्माहून जगत भिन्न आहे. ब्रह्माहून जगत काय आहे, भिन्न आहे, असा अंतकाल शब्दाचा अर्थ झाला. बरं. तस्य ऐक्य भ्रमस्य अंतकालः नाम तयोः अद्वैत द्वैतयोः सत्य अनृत रूपेण भेदबुद्धिः एव. म्हणजे तस्य ऐक्य भ्रमस्य त्या एकत्वाच्या भ्रमाचा अंतकाल म्हणजे तयोः द्वैत अद्वैत द्वैतयोः म्हणजे त्या अद्वैत आणि द्वैताची सत्य अनृत रूपेण म्हणजे सत्य आणि मिथ्या रूपाने म्हणजे ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे या अशा रूपाने असणारी जी भेदबुद्धी ती भेदबुद्धीच त्या भ्रमाचा अंतकाल आहे. म्हणजे काय, ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या आहे अशा प्रकारची भेदबुद्धी प्राप्त होणं हाच अंतकाल शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे अंतकाले, अंतकालामध्ये म्हणजे काय, अंतकालामध्ये त्याला जीवनमुक्ती अवस्था म्हणजे त्याला ब्रह्मनिर्वाण मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे केव्हा प्राप्त होतो, ज्या वेळेस त्याला ब्रह्मसत्य आहे आणि जगत मिथ्या आहे असं ज्या वेळेस त्याला ज्ञान होईल आणि ब्रह्म जगताहून भिन्न आहे जगत ब्रह्माहून भिन्न आहे असं ज्ञान होईल, त्यावेळेस त्याला ब्रह्मनिर्वाण मुच्यते म्हणजे त्यावेळेस त्याला तो ब्रह्मस्वरूप मोक्ष प्राप्त होईल. केवळ मरण कालामध्ये त्याला मोक्ष तो प्राप्त होणार नाही असं त्याचा अर्थ आलं. न अपरः वर्तमानः देहपातः इति अर्थः. अपर वर्तमानः देहपातः न, जो दुसरा असलेला देह तो पडणं हा त्याचा अर्थ नाही. वर्तमान असलेला देह पडणं हा त्याचा अर्थ नाही. म्हणजे याहून दुसरा वर्तमान असलेला जो देह तो पडणं त्याचा अर्थ होऊ शकत नाही. अपरः वर्तमान देहपातः न इत्यर्थः. म्हणजे वर्तमान देह पडणं हा त्याचा अर्थ नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं की अंतकालामध्ये म्हणजे अंतकाले अपि स्थित्वा अस्याम स्थित्वा ब्रह्मनिर्वाणम उच्यते. म्हणजे ह्या अंतकालामध्ये तो त्या ब्रह्मभावाला प्राप्त होऊन त्याला काय होतो, तो मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो. असं जे सांगितलं ब्रह्मभावाला जे प्राप्त होतो म्हणजे मोक्ष स्वरूपाला जे प्राप्त होतो ते अंतकाल या शब्दाचा अर्थ मरणकाल नाही, तर अंतकाल शब्दाचा अर्थ काय आहे तर भेदबुद्धी. कोणती भेदबुद्धी, की ब्रह्म वेगळं परमात्मा वेगळा आणि जगत वेगळं, जगताचा आणि परमात्म्याचा संबंध नाही अशा प्रकारची जी भेदबुद्धी आहे अशा म्हणजेच अशा प्रकारचं भेदज्ञान जेव्हा प्राप्त होईल त्यावेळेस तो ब्रह्मनिर्वाण उच्यते, तो ब्रह्मस्वरूपाला काय होईल प्राप्त होतो. एक मिनिट श्लोक. सद अद्वैते अमृत द्वैते यद अन्योन्य ऐक्य वीक्षणम तस्य अंतकालः तद भेदबुद्धिः एव न च इतरः. श्लोक सरळच आहे. सद अद्वैते च अमृत द्वैते फक्त चर्च मध्ये घ्यावं लागतं. यद अन्योन्य ऐक्य वीक्षण, तर सद असणारी जी अद्वैत वस्तू आणि मिथ्या असणारे जे द्वैत म्हणजे जगत. यद अन्योन्य ऐक्य वीक्षण यांच्या ठिकाणी असणार यद म्हणजे जे, अन्योन्य ऐक्य अन्योन्य अध्यासामुळं परस्परामध्ये जो एकत्वाचा भ्रम आहे एकत्वाचा जो भ्रम सांगितला, एकत्वाचा भ्रम जो सांगितलेला आहे म्हणजे सद असणारी जी अद्वैत वस्तू आणि मिथ्या असणारी जी द्वैत म्हणजे जगत यांच्या ठिकाणी जो अन्योन्य म्हणजे अन्योन्य अध्यासामुळे जो एकत्वाचा ऐक्य वीक्षण एकत्वाचा जो भ्रम सांगितलेला आहे तस्य अंतकाला, त्या भ्रमाचा अंतकाल
हां तस्य अंतकालः तद्भेद बुद्धिः एव न च इतरः. तर त्याचा अंतकाल म्हणजे तद्भेद बुद्धी, ती भेद बुद्धी आहे. ती भेद बुद्धी म्हणजे काय? अद्वैत आणि द्वैत वेगळं वेगळं आहे. म्हणजे अद्वैत असणारा जे ब्रह्मतत्व आणि द्वैत स्वरूप असणारं जे जगत हे कसं आहे? वेगळं आहे. अशा प्रकारची भेदबुद्धीच त्याचा अंतकाल आहे, म्हणजे एकत्व भ्रमाचा. न च इतरहा, इतर दुसरं कोणी नाही. म्हणजे इतर अंतकाल शब्दाचा अर्थ दुसरा कोणता आहे? नाही. आलं? बोला. सद अद्वैते च अनृतद्वैते यद अन्यन्य ऐक्य वीक्षणम, म्हणजे सद्रूप असणारे जे अद्वैत तत्व आणि अनृतद्वैते म्हणजे मिथ्या असणारे जे द्वैत म्हणजे जगत, यद यांचा जे अन्यन्य ऐक्य वीक्षणम यांचं अन्यन्य अध्यासामुळे जे एकत्वाचं ज्ञान आहे किंवा एकत्वाचा भ्रम सांगितला, तस्य अंतकाल हा म्हणजे त्या भ्रमाचा अंतकाल म्हणजे तद्भेद बुद्धी ही एव म्हणजे त्याची भेदबुद्धी, म्हणजे द्वैत आणि अद्वैताची भेदबुद्धी. द्वैत आणि अद्वैताची भेदबुद्धी म्हणजे द्वैत वेगळं आहे आणि अद्वैत वेगळं आहे. द्वैत वेगळं आणि अद्वैत वेगळं अशा प्रकारची भेदबुद्धी. न च इतरहा, दुसरं कोणी नाही. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मोहित ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय.